तर तर आजच्या लेक्चरमध्ये आपण रिफ्लेक्शन ऑफ साऊंड यामध्ये एक सायंटिस्टचं नाव लिहिलेलं इथं स्पॅलेन्झनी. तर यांच्या संदर्भात एक इंटरेस्टिंग गोष्ट समजून घेऊ की यांचा जो एक्सपेरिमेंट आहे तो आहे बॅट या ॲनिमल्सवर आधारित, जो की मॅमल्स आहे. आता बॅट अंधारामध्ये सुद्धा मार्ग शोधू शकते. मग प्रश्न असा आहे की जे बॅट आहेत ते अंधारामध्ये मार्ग कसं शोधू शकतात? मग त्यांच्या डोळ्यामध्ये इतकी ॲबिलिटी आहे का की अंधारामध्ये सुद्धा ते पाहू शकतात? का दुसरा कोणता ऑर्गन्स आहे की त्याच्या मदतीनं ते अंधारामध्ये मार्ग शोधू शकतात? तर या संदर्भात स्पॅलेन्झी यांनी एक एक्सपेरिमेंट केला. त्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी शोधून काढलं की त्यांच्या बॅट जी या ठिकाणी अंधारामध्ये मार्ग शोधते यामध्ये रोल हा डोळ्यांचा नसून किंवा कोणत्या दुसऱ्या ऑर्गनचा नसून तो रोल कशाचा आहे? त्यांच्या इयर्स. कारण बॅट जी आहे बॅटमध्ये साऊंड जो प्रोड्यूस होतो हा प्रोड्यूस होतो लॅरिंग्स. ओके, तर त्याला आपण थ्रोट म्हणू. तर लॅरिंग्स मध्ये एक साऊंड प्रोड्यूस होतो, पण या साऊंडचं वैशिष्ट्य आहे की हा जो साऊंड आहे ना हा साऊंड आहे अल्ट्रासाऊंड. ओके, मग हे अल्ट्रासाऊंड काय आहे आपण थोड्या वेळात बघणार आहोत. तर अल्ट्रासाऊंड हे लॅरिंग्स मध्ये प्रोड्यूस होतात. माउथ आणि नोज मधून हे अल्ट्रासाऊंड एखाद्या ऑब्जेक्टवर हिट करतात आणि हिट केल्यानंतर त्याचं जे रिफ्लेक्शन आहे हे रिफ्लेक्शन बॅक होतं आणि रिफ्लेक्शन बॅक होऊन मग ते त्याच्या इयर्स पर्यंत पोहोचतात. आणि मग स्पॅलेन्झीच्या लक्षात आलं की जे अल्ट्रासोनिक साऊंड एखाद्या ऑब्स्टॅकल पासून, म्हणजे एखादा अडथळा, जसं की त्याच्या प्रवासामध्ये एखादी भिंत असेल किंवा एखादी अडथळा असेल, वस्तू असेल, ऑब्स्टॅकल, त्या ऑब्स्टॅकलला हे अल्ट्रासाऊंड जे की कुठं प्रोड्यूस झाले? बॅटच्या लॅरिंग्स मध्ये. त्यांनी हिट केल्यानंतर जेव्हा त्याचं रिफ्लेक्शन झालं, कारण आपण पुढे बघणार आहोत की जशा पद्धतीनं लाईटचं रिफ्लेक्शन होतं तर लॉज ऑफ रिफ्लेक्शनचे जे नियम आहे ते साऊंडला सुद्धा अप्लिकेबल आहे. आणि हे साऊंड या ठिकाणी ऑब्स्टॅकल पासून रिफ्लेक्ट होऊन त्या बॅटच्या कानापर्यंत पोहोचतात. कारण या एक्सपेरिमेंट मध्ये काय केलं त्यांनी, वेगवेगळ्या टप्प्यामध्ये, पहिल्या टप्प्यामध्ये डोळे बंद करून त्यांना जेव्हा बॅटचं हे पाहिलं बिहेवियर, तेव्हा ती धडकू लागली होती वस्तूला, म्हणजे आता आपण डोळ्याचा काही रोल नाही. जेव्हा माउथ बंद केलं तेव्हा ही धडकू लागली होती. सॉरी. तर या एक्सपेरिमेंट मध्ये 3 ऑर्गन्स आहेत पहा. एक होता इयर, दुसरा होता आय आणि तिसरा होता माउथ. आता जेव्हा माउथ बंद करण्यात आलं तेव्हा बॅट्सला कोणताच प्रॉब्लेम नाही आला. जेव्हा आयज वर पट्टी बांधण्यात आली तेव्हाही तिला जर्नीमध्ये ऑब्स्टॅकल शोधण्यामध्ये कोणताच प्रॉब्लेम नाही आला. पण जेव्हा कान बंद करण्यात आलं तर त्यावेळेस काय झालं की जे अल्ट्रासोनिक रिफ्लेक्टेड साऊंड होते तर ते तिच्या बॅटच्या कानापर्यंत पोहोचले नाही आणि त्यामुळे या केसमध्ये मात्र कान बंद असताना ती धडकू लागली होती ऑब्स्टॅकलला. आणि या एक्सपेरिमेंटहून सिद्ध झालं की जे अंधारामध्ये मार्ग जी शोधते बॅट आणि कोणत्याही वस्तूला जी धडकत नाही त्याचं मेकॅनिझम जे आहे ते मेकॅनिझम असं आहे की लॅरिंग्स कडून अल्ट्रासाऊंड प्रोड्यूस केला जातो, तो ऑब्स्टॅकलला हिट होतो. ऑब्स्टॅकलला हिट होणारा हा इन्सिडेंट साऊंड वेव्ह होतो आणि तिथून जो परत फिरतो ज्याला आपण रिफ्लेक्टेड साऊंड वेव्ह म्हणू. रिफ्लेक्टेड अल्ट्रासोनिक साऊंड जे आहे, ओके, सो रिफ्लेक्टेड अल्ट्रासोनिक साऊंड जे आहे हे त्याच्या बॅटच्या इयर पर्यंत पोहोचतात आणि त्यावरून त्याला ऑब्स्टॅकलचा अंदाज येतो. तर हे मेकॅनिझम स्पॅलेन्झी यांनी शोधलं होतं. आता आजची जी आपली कन्सेप्ट आहे तर ती यावरच आहे की साऊंडचे आपल्याला आता 3 टाइप्स बघायचे आहेत. आता या टाइप्स मध्ये आपण एक रेंज घेणार आहोत. एक साऊंड हे आपण टाइप्स जे आहेत तर हे कशावर आधारित गेलो? साऊंडच्या फ्रिक्वेन्सीवर. आता एक लक्षात ठेवायचं आहे की आपण जे आवाज ऐकू शकतो तो आवाज कोणता आहे? बिटवीन 20 हर्ट्ज टू 20,000 हर्ट्ज.
या फ्रिक्वेन्सीचा आवाज हे ह्युमन्स ऐकू शकतात आणि म्हणून या साऊंडला आपण कोणतं साऊंड म्हणायचं? इट इज अ ऑडिबल साऊंड. आता फ्रिक्वेन्सी जी आहे, हा झाला पहिला टाईप, समजा आपण ए टाईप घेऊ. दुसरा जो टाईप आहे तर यामध्ये जी फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सीसाठी आपण एन किंवा एफ वापरत असतो. ही फ्रिक्वेन्सी जर लेस दॅन 20 हर्ट्ज असेल, का फ्रिक्वेन्सी जेव्हा 20 हर्ट्ज टू 20,000 हर्ट्ज, 20,000 ला आपण 20 किलो हर्ट्ज असं पण लिहू शकतो. 20 किलो हर्ट्ज म्हणजे काय? 20,000 हर्ट्ज. सो 20,000 हर्ट्ज पर्यंतची फ्रिक्वेन्सीला आपण ऑडिबल साऊंड म्हणलं, कारण तो आपण आपले इयर्स हे ऐकू शकतात. मात्र 20 हर्ट्ज पेक्षा जर साऊंड कमी असेल तर अशा वेळेस त्या साऊंडला आपण म्हणायचं इन्फ्रासाऊंड. आणि जर साऊंडची फ्रिक्वेन्सी ही ओके इट इज अ ग्रेटर दॅन 20,000 हर्ट्ज म्हणजे 20,000 किंवा 20 किलो हर्ट्ज यापेक्षा जर जास्त फ्रिक्वेन्सी असेल तर त्या साऊंडला म्हणतो आपण अल्ट्रासाऊंड. तर अशा पद्धतीनं साऊंडचे 3 प्रकार आहेत: ऑडिबल साऊंड, इन्फ्रासाऊंड आणि अल्ट्रासाऊंड. साऊंडची फ्रिक्वेन्सी जर 20 हर्ट्ज पेक्षा कमी असेल तर इट इज द इन्फ्रासाऊंड. आपण जो आवाज ऐकू शकतो ह्युमन्स, त्या साऊंडची फ्रिक्वेन्सीची रेंज आहे 20 हर्ट्ज टू 20,000 हर्ट्ज, त्याला आपण ऑडिबल साऊंड म्हणायचं. आणि फ्रिक्वेन्सी इज ग्रेटर दॅन 20 किलो हर्ट्ज, अर्थातच 20,000 हर्ट्ज पेक्षा जास्त असेल तर ते आहे अल्ट्रासाऊंड. आणि आपण आता जे बॅट्स बद्दल बोलत होतो, स्पॅलिंजीचा एक्सपेरिमेंट, की बॅटच्या लॅरिंग्स मध्ये जे साऊंड प्रोड्यूस होतात ते अल्ट्रासाऊंड आहे. आणि ऑब्स्टॅकलला हिट केल्यानंतर हे अल्ट्रासाऊंड कलेक्ट करण्याचं काम हे इयर करत असतात. आणि हे मेकॅनिझम स्पॅलिंजीने शोधलं की अंधारामध्ये जे मार्ग शोधतात वटवाघूळ, तर त्याच्या मागचं कारण जे आहे ते इयर्स आहे, त्याचे कान आहेत. कारण मार्ग शोधण्यामध्ये अंधारामध्ये तिथे माउथ किंवा आयचा रोल नसून त्या ठिकाणी इयरचा रोल होता. आता हे जे इन्फ्रासाऊंड आपण बोललेलो आहे, तर हा इन्फ्रासाऊंड आपल्याला कुठं पाहायला मिळेल? तर तुम्हाला इथं मी एक्झाम्पल दिले आहे की इन्फ्रासाऊंड प्रोड्यूस करण्याची ॲबिलिटी ही इलेफंट, व्हेल्स यांच्यामध्ये आहे की 10 हर्ट्ज पर्यंत सुद्धा ते साऊंड प्रोड्यूस करतात. आणि दॅट्स वाय हे ॲनिमल्स इन्फ्रासाऊंड प्रोड्यूस करू शकतात. आता जे पेंडुलम आहे, ओके, सो पेंडुलम प्रेझेंट इन द क्लॉक, इट इज, हा सुद्धा इन्फ्रासाऊंड प्रोड्यूस करत असतो. त्यानंतर बऱ्याच वेळेस तुम्ही भूकंपाच्या दरम्यान जे व्हायब्रेशन होतात अर्थ क्रस्ट मध्ये, ओके, सो अर्थ क्रस्ट मध्ये जेव्हा व्हायब्रेशन होतात ड्युरिंग अर्थक्वेक, भूकंपाच्या दरम्यान, तर अशा वेळेस सुद्धा ह्या ज्या भूकंप लहरी आहेत तर हे आपल्याला स्पष्ट ऐकू येत नाही, कारण त्याची फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्ज पेक्षा कमी असते. सो दॅट्स वाय यांना आपण इन्फ्रासाऊंड मध्ये ऍड करू शकतो. इन्फ्रासाऊंड ऐकण्याची क्षमता असणारे जे ॲनिमल्स आहेत ते आहे डॉग, माऊस, बॅट आणि डॉल्फिन. या 4 ॲनिमल्स मध्ये क्षमता आहे की ते इन्फ्रासाऊंड ऐकू शकतात. आपण ऐकू शकत नाही, कारण आपली कॅपॅसिटी जी आहे, आपली कॅपॅसिटी ह्युमनची ही ऑडिबल साऊंड ऐकण्याची आहे, ज्याची फ्रिक्वेन्सी मी तुम्हाला 20 टू 20,000 हर्ट्ज सांगितली. आता आपण अल्ट्रासोनिक साऊंड बद्दल बोलणार आहोत. आता अल्ट्रासोनिक साऊंडचा यूज सांगतो मी तुम्हाला जस्ट. तर सोनार टेक्निक आपण बघणार आहोत, साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. त्यानंतर आपण यावर आधारित सोनोग्राफी टेक्निक बघणार आहोत. ओके, तर या सर्व टेक्निक्स मध्ये आपल्याला अल्ट्रासाऊंडचा यूज आपण पाहायला मिळणार आहे. तर पुढे आपण त्याबद्दल चर्चा करू. पण सध्या हे जे 20,000 पेक्षा जास्त जे साऊंड आहे, अल्ट्रासाऊंड फ्रिक्वेन्सी असणारे, ही ऐकण्याची ॲबिलिटी कोणामध्ये आहे? तर ही ॲबिलिटी आहे चिल्ड्रन्स, पण इथं एज लक्षात ठेवायचं, 5 वर्षापेक्षा कमी असणारी जी मुलं आहेत तर त्यांच्यामध्ये अल्ट्रासाऊंड ऐकण्याची क्षमता असते. त्यानंतर काही क्रिएचर्स आणि काही इन्सेक्ट्स, कीटक वगैरे पण आहेत की ज्यांच्यामध्ये अल्ट्रासाऊंड ऐकण्याची क्षमता आहे.
आणि राहिला प्रश्न अल्ट्रासाऊंड प्रोड्युसिंग ॲबिलिटी. तर अल्ट्रासाऊंड प्रोड्यूस करण्याची क्षमता असणारे जे ॲनिमल्स आहेत ते आहेत बॅट्स, माईस, डॉल्फिन. सो हे असे काही ॲनिमल्स आहेत की जे अल्ट्रासोनिक साऊंड प्रोड्यूस करू शकतात. कारण आपण इथं पाहिलं की बॅट जे आहे त्यांनी लॅरिंग्स मध्ये साऊंड प्रोड्यूस केला आणि हा साऊंड त्यांच्या नोज माउथ मधून या ठिकाणी बाहेर पडतो आणि तिथून रिफ्लेक्ट झाल्यानंतर मात्र मार्ग शोधण्यामध्ये इयर्सची भूमिका, कानांची भूमिका महत्वाची. हे आपण स्कायलजीच्या एक्सपेरिमेंट मध्ये पाहिलं. सो ही आहे ओव्हरऑल इन्फॉर्मेशन टाइप्स ऑफ साऊंड संदर्भात. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण अल्ट्रासोनिक साऊंडचे काही युजेस आणि ज्याबद्दल मी बोललो रिफ्लेक्शन ऑफ साऊंड या संदर्भात आपण डिटेलमध्ये